आणि सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत। अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद हे देण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे। पुण्याकडे कोणतं पालकत्व आहे याची यादी आपण पाहूयात। अदिती तटकरे रायगड, जयकुमार रावल धुळे, शंभूराज देसाई सातारा, पंकजा मुंडे जालना, अतुल सावे नांदेड, शिवेंद्रराजे भोसले लातूर। देवेंद्र फडणवीस गडचिरोली, एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाणे, अजित पवार पुणे आणि बीड, चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावती, राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, हसन मुश्रीफ वाशिम। चंद्रकांत पाटील सांगली, गिरीश महाजन नाशिक, गणेश नाईक पालघर, गुलाबराव पाटील जळगाव, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ, तर उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी। जयकुमार गोरे सोलापूर, नरहरी झिरवाळ हिंगोली, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, मकरंद जाधव बुलढाणा, नितेश राणे सिंधुदुर्ग, बाबासाहेब पाटील गोंदिया। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे आहे, असेच अनेक नेत्यांकडे खरं तर 2 जिल्हे हे देण्यात आलेले आहेत। काहींचा स्वप्नभंग सुद्धा झाला असेल, वैशिष्ट्य काय यावेळी? मुख्यमंत्री यांनी गडचिरोली या जिल्ह्याचं स्वतःचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलंय। दुसरीकडे राहतो मुद्दा एकनाथ शिंदे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, अशा नेत्यांनी किंवा अजित पवार असतील, या 3 प्रमुख नेत्यांनी स्वतःकडे 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतलंय। या सगळ्या गोष्टीमध्ये जर पाहिलं तर धनंजय मुंडे, गोगावले, दत्ता भरणे या 3 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री तिन्ही, त्यांच्याकडे कोणताच जिल्हा देण्यात आला नाही, कोणत्याही पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली नाही। अर्थात त्याचे पडसाद रात्रीपासूनच उमटायला सुरुवात झालेत। गोगावलेंच्या काही समर्थकांनी रात्री काल रायगड जिल्ह्याच्या इथे रस्त्यावर निदर्शन म्हणून काही जाळपोळ सुद्धा केल्याची माहिती समोर येते। अर्थात त्याचे पडसादाचा किती परिणाम होतील हे पाहणं गरजेचं राहील, पण या 3 प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांना कोणताच जिल्हा दिला गेला नाहीये। धनंजय मुंडे यांना अपेक्षित प्रमाणे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न देता थेट अजित पवारने स्वतःकडे ठेवलेलं आहे। मुंबई आणि ठाणे या दोन्ही आगामी महापालिका निवडणुकीचं महत्व लक्षात घेता एकनाथ शिंदेंनी स्वतःकडे या महापालिका क्षेत्र असणाऱ्या पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये पाहता भाजपाला पुढच्या कालावधीमध्ये पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून जिथे महत्वाचं आहे अशा भागांमध्ये त्यांनी पालकमंत्रीपद स्वतःकडे काही यादी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांकडे जिल्ह्यांकडे होतं ते स्वतःकडे घेतल्याचं दिसून येतंय। एकूण जर पाहिलं तर गेले काही दिवस जी चर्चा सुरू होती की पालकमंत्री पद आणि त्यानंतर होणारा वाद आहे यामुळे नियुक्ती केली जात नाही, पण काल मुख्यमंत्री रात्री उशिरा दावोसला गेले आहेत। त्यांनी तत्पूर्वी जाण्याच्या आधी पालकमंत्री पदाची घोषणा करणं, तसंच 26 जानेवारीला कोण कुठे ध्वजवंदन करणार आहे हे देखील सुद्धा तशा स्वरूपाचे शासकीय आदेश काढण्यात आलेले आहेत। निश्चित, त्यामुळे यादी तर जाहीर झालेली आहे, याचे पडसाद आता माहितीमध्ये कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।